नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत सँडविच चटणी. शहराच्या ठिकाणी जागोजागी तुम्हाला सँडविच मिळतात. त्या सँडविचना हिरवी चटणी लावलेली असते. या चटणीमुळे सँडविच चवीला खूप छान लागतं. तीच सँडविचसाठी लागणारी हिरवीगार चटपटीत चटणी आज आपण घरी करणार आहोत. ही चटणी तुम्ही एक वेळ करून 8 दिवसांसाठी फ्रीजरमध्ये ठेवू शकता. ती जशीच्या तशी राहते. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. चटणी करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक गच्च मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि तितकाच इथे मी पुदिना घेतलेला आहे. बघा, पुदिना कोथिंबीर अगदी ताजा आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 टेबलस्पून फुटाण्याची डाळ घालायची आहे. इथे मी फुटाण्याची डाळ घातली, तुम्ही बारीक शेव घातली तरीही चालेल. यामुळे चटणी दाटसर होते. आणि 4 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. 2 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतल्यात. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 टीस्पून साखर, पाव टीस्पून चाट मसाला घालायचा, चवीनुसार मीठ आणि 1 लिंबाचा रस घालायचा. यानंतर आपण यामध्ये 2 बर्फाचे खडे घालायचे. आपण पाणी घालून चटणी वाटणार नाही आहोत, बर्फाचे खडेच घालायचे आहेत. जेव्हा आपण मिक्सर लावतो तेव्हा भांडं गरम होतं आणि त्यामुळे चटणीचा रंग बदलून तो काळपट होतो. बर्फ घातल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम होत नाही आणि चटणी जशीच्या तशी हिरवीगार राहते. आणि आता आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावूया आणि बारीक चटणी वाटून घेऊया. एखाद्या वेळेस चटणी वाटली जात नसेल तर तुम्ही अजून 2 बर्फाचे खडे घातले तरीही चालतील. बघा, मस्त हिरवीगार अशी आपली सँडविच चटणी तयार आहे. बघा किती रंग सुरेख आलेला आहे आणि मस्त दाटसर झालेले आहे. मी अजिबात पाणी घातलं नाही आहे, बर्फाचे खडे घालूनच चटणी वाटून घेतलेली आहे. आता ही चटणी तुम्ही अशीच फ्रीजरमध्ये 8 दिवसांसाठी ठेवू शकता. तिचा रंग असाच्या असा छान हिरवागार राहतो. या चटणीसोबत तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हेज नॉनव्हेज स्टार्टर सर्व करू शकता. चवीला अप्रतिम लागतात. मस्त चटपटीत अशी सँडविच चटणी तयार आहे. ही चटणी वापरून तुम्ही सँडविच एक वेळ घरी नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.